भगूर नगर परिषद निवडणुकीत प्रेरणा बलकवडे यांचा अनिता करंजकरांना धक्का देत नगराध्यक्षपदी विराजमान. शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उलथवली. भगूर नगरपालिका 2025 पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सौ प्रेरणा बलकवडे यांनी घवघवीत यश संपादन करून विजय खेचून आणल्याने अनिता करंजकरांच्या शिंदेसेना गटाला भगूरमध्ये मोठा धक्का दिला आहे. भगूर नगरपालिका 2025 पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी नाशिक येथील शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांची 25 वर्षाची सत्तेला सुरुंग लावला असून सौ प्रेरणा बलकवडे यांना झालेले एकूण मतदान 5407 म्हणजेच 1913 मतांच्या लीडने अनिता विजय करंजकर यांचा पराभव केल्याने भगूरच्या जनतेने विजय करंजकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत सौ प्रेरणा बलकवडे यांना भरघोस मताने विजयी केले. करंजकरांवर भगूरमध्ये नाराजी असल्याचं या निवडणुकीत दिसून आले आणि देवळालीला विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी नगराध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे यांच्यासह महायुतीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत विजय करंजकरांच्या हातून सत्ता खेचून आणण्यात यश संपादन केले आहे. महायुतीला कौल शिवसेनेच्या बालकिल्ल्यात आमदार सरोज अहिरे, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे ताकदपणाला करंजकरांना धक्का दिला आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी भगूर नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक 2025 निवडणुकीचा निकाल प्रक्रिया मतमोजणी विहित गाव नाशिक रोड येथील विद्यामंदिर शाळा क्रमांक 64 तालुका जिल्हा नाशिक येथे पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भगूर नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांनी नवनिर्वाचित निवडून आलेले नगराध्यक्ष सौ प्रेरणा विशाल बलकवडे व नगरसेवक विशाल बलकवडे, अश्विनी भवार, लता थापेकर, बबलू जाधव, दीपक बलकवडे, विद्या बलकवडे, सुजाता शिरसाट, प्रसाद आडके, अमोल इंदारखे, जयश्री देशमुख, काकासाहेब देशमुख, शंकर करंजकर, सागर चंद्र मोरे, सुरेश वालझाडे, सुचित्रा बुरके, कांता गायकवाड, कापसाबाई साळवे, मनीषा कस्तुरे, सोनाली सोनवणे, अजय वाहणे असे 20 उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या भगूर नगर परिषद सार्वत्रिक 2025च्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4, भारतीय जनता पार्टीचे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 8 तर अपक्ष असे 20 उमेदवार विजयी झाले आहेत. या प्रसंगी देवळाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्रेरणा विशाल बलकवडे, भाजपाचे गिरीश पालवे, दीपक बलकवडे यांनी आपले विचार व्यक्त केले. अजय हरिचंद्र वहाने, सोनवणे सोनाली विक्रम, इकडे अजय भाऊ, इकडे समोर, इकडे बघा अजय. समोर. ओके. एक पालवे मिनिट. साहेब, इकडे पालवे साहेब. भास्कर थोडंसं गण तिकडे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेलं भगूरगाव हे माझ्या देवळाली मतदारसंघातलं अतिशय सुंदर असं गाव आहे आणि या गावातल्या मायबाप जनतेने आज 2025च्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा आदरणीय प्रेरणाताई बलकवडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. त्यासाठी मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि संपूर्ण विजयी पॅनलला मी मनापासून शुभेच्छा देते, अभिनंदन करते. आणि त्यांनी पुढे जाऊन जनतेला आपण जी काही वचनं दिलेली आहेत ते वचन पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून भगूरचा विकास कसा करता येईल, भगूरचं जे काही 25 वर्षापासूनची दडपशाही होती, जो खुंटलेला विकास होता, ते एक भगूरचं पुढच्या 5 वर्षांमध्ये, येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्र संपूर्ण बदलण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून, या सर्वांची मोठी भगिनी म्हणून, एक देवळाली मतदारसंघाची विधानसभा सदस्य म्हणून आणि हे सर्व जणांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या पातळीवर भगूरचा विकास कसा होईल, नगरपालिकेच्या माध्यमातून कसा भगूरचा विकास होईल, हे सर्वांच्या सोबतीने सिद्ध करून टाकू. आणि मायबाप जनतेचं परत एकदा सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. माझ्या सोबतीला भारतीय जनता पक्ष असेल, त्याच्याबरोबर शिवसेना उभाटा पक्ष असेल, मित्र पक्ष असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली. आमचे गिरीश भाऊ पालवे आहेत या ठिकाणी, भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे काकासाहेब देशमुख आहेत इथे, वसंत भाऊंनी पण भरपूर मेहनत घेतली
आणि सर्व प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, देवळाली विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांना अभिनंदन करते. धन्यवाद. प्रेरणाताई बलकवडे आणि सरोज आहिरे हे एक नाण्याच्या दोन बाजू विकासाच्या आहेत भगूरच्या. त्याच्यामुळे हा विजय त्यांचा असला तरी माझाच आहे, माझा असला तरी त्यांचाच आहे आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघी पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्षाला या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर त्या उभ्या होत्या. घड्याळाला भरपूर मतदान दिलं मायबाप जनतेने. त्यासाठी हा जो विजय आहे तो जनतेच्या चरणी बहाल आहे. नमस्ते. आज या ठिकाणी भगूरच्या जनतेने जो कौल दिलेला आहे हा खरं विजय आमच्या पॅनलचा किंवा माझा एकटीचा नसून हा संपूर्ण भगूरच्या जनतेचा हा विजय आहे. भगूरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे त्यांनी जी संधी मला दिली किंवा त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला निश्चितपणे सार्थ जाण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी माझ्या जनतेचे आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी पक्षाने मला संधी दिली. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार असतील व इतर नेते आणि या ठिकाणी सरोजताई आहिरे या माझ्या मागे उभे राहिल्या. बीजेपीचे पण आपण युती करून बीजेपी व उबटाच्या पक्षाचे लोक देखील आपल्या सोबत घेतल्यामुळे त्यांच्या पक्षाचे देखील जे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येत होते आणि माझे सगळे सहकारी यांचे सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि निश्चितच यापुढे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न आणि भगूरचा विकास हा ध्यास मनात ठेवूनच काम करेल. जबाबदारी वाढलेली आता नागरिकांनी मतदान करून आसपास जबाबदारी चा पाठपुरावा म्हणजे जी प्रलंबित कामं आहेत ती पहिली कसे मार्गी लावता येईल हा माझा पहिला विजन असेल आणि त्यानंतर भगूर कसं सुधारता येईल किंवा एक आदर्श गाव कसं करता येईल या दृष्टिकोनातून जे जे योग्य ती कामं आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आलोय साहेब, भाजपचं खातं उघडलंय भगूरमध्ये 7 पैकी 7 वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. भगूरचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थान आहे त्यांना वंदन करतो आणि त्याही सर्वात महत्वाचं वंदन करतो भगूरच्या जनतेला. हा विजय मी त्या भगूरच्या जनतेला त्यांच्या चरणी अर्पण करतो. कारण भगूरच्या जनतेने जर आम्हाला साथ दिली नसती तर हा विजय आम्ही करू शकलो नाही. त्यात आमचे सगळ्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी होतं, उभाटा पक्ष होता, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. आता विषय असा आहे की भगूरमध्ये जे काही प्रलंबित काम आहे ते प्रेरणाताईंच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही ते सॉल्व्ह करू आणि डे बाय डे जनतेला कसं आम्हाला जास्त सुविधा देता येईल त्याची भविष्यात आम्ही आखणी करू. तिन्ही पक्ष मिळून आम्ही बसू आणि एक चांगलं काम करून दाखवू आणि भगूरचा नक्की विकास करू. भगूरगाव एक आदर्श गाव करण्याचा मानस प्रेरणाताईंनी बोलून दाखवला तो आम्ही सार्थ खरा ठरवू. कारण ते आम्हाला केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आता भगूरमध्ये आमची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही इंजिन आमचेच आहे. त्यामुळे आम्ही त्याचा चांगला फायदा घेऊन भगूरचा विकास करू. महाराष्ट्रामध्ये विकासाला मत देतात लोक, त्यामुळे भाजपचे जास्तीत जास्त लोक आलेले आहेत. आमच्याबरोबर राष्ट्रवादी आहे, शिंदे सेना पण आहे, त्यांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. इतर विरोधकांचं धुळदान झाले आहे, ते धुळीस मिळालेले आहे. आज नक्कीच भगूरच्या मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, उभाटा, इतर मित्र पक्ष या सर्वांच्या उमेदवारीवर विश्वास ठेवून आज भगूरच्या मायबाप जनतेने आम्हा सर्वांना इथे विजयी केलेला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आमच्या अध्यक्ष उमेदवार होत्या प्रेरणाताई बलकवडे यांनाही प्रचंड मताने असं भगूरच्या जनतेने विजयी केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी भगूर जनतेचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे नेते गिरीश भाऊ पालवे असतील, त्याचप्रमाणे या मतदारसंघाच्या आमदार सरोजताई आहिरे यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड असं कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि हा विजय खेचून आणलेला आहे. म्हणून मी हा जो विजय आहे हा विजय भगूरमधील सर्व जनतेला समर्पित करतो आणि असाच हा जो गाडा आहे या सर्वांच्या माध्यमातून भगूरच्या विकासाचा अतिशय जास्त जोरात चालू कसा जाईल याकडे आम्ही सर्वजण म्हणून लक्ष घालू आणि भगूरचा नक्कीच विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून भगूरच्या सर्व जनतेला खात्री देतो. धन्यवाद. महायुतीची रॅली भगूरमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
तसेच आमदार सरोज अहिरे व नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे यांनी सावरकरांच्या स्मारकामध्ये जाऊन सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे आणि आकाश नेहेरे यांनी आमदार सरोज अहिरे व नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांचा शाल व सावरकरांच्या विचाराचं पुस्तक देऊन त्यांचा सन्मान केला. भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीला कौल मिळाल्याने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भगूरकरांनी महायुतीच्या उमेदवारांचं जंगी स्वागत करून ट्रक भरून गुल्लाची उधळण व जल्लोष करत आपला आनंद व्यक्त करत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, भगूर, नाशिक.